नमस्कार मित्रांनो, पुरुषांचे हे गुण पाहून महिला चुंबकासारखे आकर्षित होतात. कोणते आहेत ते गुण तुम्हाला पण माहीत असायलाच हवं. आचार्य चाणक्यांनी दुनियातील महान नीतिशास्त्रातील एक होते आणि आज पण त्यांची नीती खूप काही शिकवते. त्यांच्या नीतीचं पालन केलं तर जीवनात कोणत्याच व्यक्तीला अपयश देखील येणार नाही. हेच नाही तर आचार्य चाणक्य नीती जीवन जगण्याची पद्धत सांगते. चला तर मग अशा पुरुषांच्या गुणांबद्दल आपण थोडं जाणूनच घेऊया. मित्रांनो, चरित्र. प्रत्येक स्त्रीला वाटतं की ती ज्या पुरुषाला पसंत करते तो चांगला चरित्रवान असावा. अशामध्ये जो पुरुष इमानदार असतो, चांगला चरित्रवान असतो, त्याचबरोबर स्त्रीचा सन्मान करणारा जर असेल तर स्त्री त्या पुरुषाकडे लवकर आकर्षित होते. नंबर 2, बोलणं ऐकणारा. महिला अशा पुरुषाकडे जास्त आकर्षित होतात जो पुरुष त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतो. मित्रांनो, याचबरोबर त्यांच्या विचारांना समजून घेणारा असेल तर अशा पुरुषाकडे महिला चुंबकासारखे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. आता नंबर 3, आर्थिक आणि मानसिक मजबूती. आचार्य चाणक्यानुसार ज्या पुरुषाजवळ धन असते तो पुरुष चांगल्या व्यक्ती म्हणून ओळखला जातो. याचबरोबर दुसऱ्याला चांगलं जीवन देऊ शकतो असे पुरुष महिलांनाच जास्त आवडतात. त्याचबरोबर अशा पुरुषांना जीवनसाथी त्या बनवू इच्छित असतात. स्त्रिया अशा पुरुषांच्या प्रेमात स्वतःला पण विसरून जातात. स्वभाव. आचार्य चाणक्य सांगतात, पुरुषांचा स्वभाव शांत नसतो आणि मनस्थिती चुकीच्या गोष्टींचा विद्रोह आणि विरोध करणारी असते. पण जे पुरुष शांत आणि सरळ सौम्य स्वभावाचे असतात त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित झालेले देखील आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, पुरुषांमध्ये हे गुण असले पाहिजे. तुम्ही पण समजून घ्या आचार्य चाणक्यांच्या जीवन जगण्याच्या प्रत्येक पद्धती. जर आयुष्यात काही मिळवायचंच असेल तर आचार्य चाणक्य नीतीनुसार जीवन जगणं सुरू करा. स्त्रियांकडे आकर्षित होणं त्यांच्या इशाऱ्यांवर आकर्षित होणं अटळ आहे, मग त्यांच्यात कोणते गुण असो अथवा नसो. पण मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.